Welcome to Mahali's Academy. Hydraulics. Unit 1. Concept of fluid, hydraulics and its concept. Difference of ideal and real fluid. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत हायड्रॉलिक्स. हायड्रॉलिक्स मध्ये आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे आपलं प्रेशर मेजरमेंट. प्रेशर मेजरमेंट. ओके, तर यामध्ये आता प्रेशर मेजरमेंट मध्ये पहिलं युनिट असल्या कारणाने थोडं इंट्रोडक्टरी पार्ट येतो. तर पहिला जो टॉपिक आहे आपला तो आहे फ्लुइड. माझ्या बरोबरच लिहा. सांगा बरं, व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड म्हणजे असा सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो. द सबस्टन्स विच कॅन फ्लो, विच हॅज द ॲबिलिटी टू फ्लो, याला म्हणतात फ्लुइड. फ्लुइड इज अ सबस्टन्स विच हॅज ॲबिलिटी टू फ्लो. फ्लुइड हा एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये ॲबिलिटी आहे फ्लो होण्याची. मग सांगा बरं, कोण कोण फ्लो होतं? लिक्विड फ्लो होतं, गॅसेस फ्लो होतात, सॉलिड फ्लो होतं. म्हणजे लिक्विड्स अँड गॅसेस आर फ्लुइड्स. मग आपण असं म्हणू शकतो की सगळे लिक्विड आणि सगळे गॅस हे काय आहेत? फ्लुइड्स आहेत. सॉलिड नाही बरं का, सेमी सॉलिड पण नाही बरं का, फक्त लिक्विड आणि गॅसेस हे काय असतात? फ्लुइड असतात. टेल मी द एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. ओके, वॉटर. नेक्स्ट ऑक्सिजन. नेक्स्ट केमिकल आहे पण कोणता असं होईल ना. मग एक काम करू, ब्लड घ्या, कार्बन डायऑक्साइड घ्या, एटसेट्रा. मग वॉटर, ऑक्सिजन, ब्लड, CO2 हे सगळे फ्लुइडचे एक्झाम्पल्स आहेत. बोला, काही शंका? ड्रिंकिंग वॉटर, ब्लड सर्क्युलेशन हे सगळं त्याचे एक्झाम्पल आहे. बर, आता मला सांगा, फ्लुइडला स्वतःचा शेप असतो का? फ्लुइडला स्वतःचा शेप नसतो. मग तो काय करतो? तो कंटेनरच्या शेपनुसार स्वतःला हे करतो. म्हणल्या इट हॅज no definite shape. It has no definite shape. It has no definite shape, but it can takes the shape of container. खरं म्हणजे फ्लुइडला शेप नसतो, परंतु तो ज्या कंटेनर मध्ये टाकला जातो त्या कंटेनरचा शेप घेतो. कळालं का फ्लुइड म्हणजे काय? कोणी या सगळ्याला फ्लुइड समजत नाही. आता फ्लुइड म्हटलं की लिक्विड गॅसेस डोक्यात आले पाहिजे. मग याचा अर्थ असा आहे की या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपल्याला फक्त फ्लुइड शिकायचे, सॉलिडचा काही संबंधच नाही. नेक्स्ट, मग मला सांगा बाळांनो की फ्लुइड मेकॅनिक्स मग काय? व्हॉट इज मीन बाय फ्लुइड मेकॅनिक्स? मग फ्लुइड मेकॅनिक्स काय? द फ्लुइड मेकॅनिक्स is the branch of civil engineering, is the branch of civil engineering is the branch of civil engineering which deals with the behavior of fluids, either in rest or in motion. मग फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? फ्लुइड मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ही सिव्हिल इंजिनिअरिंगचीच एक ब्रांच आहे. यामध्ये आपण कशाचा स्टडी करतो? तर फ्लुइडचा स्टडी करतो.
मग फ्लुइड आयदर रेस्ट कंडिशनला असेल किंवा मोशन मध्ये असेल तर फ्लुइडचं बिहेवियर कसं आहे? इट डील्स विथ द बिहेवियर ऑफ द फ्लुइड्स आयदर इन रेस्ट कंडिशन और मोशन कंडिशन. मग जर समजा वॉटर घ्या थोडं, वॉटर इज ऑल्सो अ फ्लुइड. जेव्हा वॉटर मोशन मध्ये असतं, मग वॉटर मोशन मध्ये असताना त्याचं बिहेवियर, आणि वॉटर जेव्हा स्टेबल असतं, थांबलेल्या अवस्थेत असतं, जसं डॅमचं वॉटर, ते जर थांबलेल्या अवस्थेत असताना किंवा रेस्ट कंडिशनला असताना त्याचं बिहेवियर, या सगळ्याचा स्टडी आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांच मध्ये करतो त्याला म्हणतात फ्लुइड मेकॅनिक्स. कळालं का? बिहेवियर ऑफ फ्लुइड्स आयदर इन रेस्ट ऑर इन मोशन. बरोबर ना? हे ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रांच मध्ये केलं जातं त्याला म्हणतात फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स कळालं का? हा बर, आता आपल्याला पाहायचं आहे हायड्रॉलिक्स. हायड्रॉलिक्स. बर, मी काय करतो मग, सगळे फ्लुइड तुमच्या डोक्यात जातात. लिक्विड आहे, गॅस आहे. लिक्विड मध्ये पण किती लिक्विड आहे? भरपूर लिक्विड आहे त्या जगामध्ये. मग सगळं बाजूला काढायचं आणि त्याच्यामध्ये फक्त ठेवायचं वॉटर. मग फ्लुइड शब्द काढा आणि वॉटरला काय शब्द आहे सायंटिफिकली? हायड्रो. हायड्रो मीन्स वॉटर. मग हायड्रो मेकॅनिक्स म्हणजे हायड्रॉलिक्स. मग तुम्ही सगळेचे सगळे फ्लुइड डोक्यातून काढून टाकायचे आणि ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून फक्त एकच फ्लुइड डोक्यात ठेवायचं, वॉटर. मग काय बरं हायड्रॉलिक्स? हायड्रॉलिक्स इज अ ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच ज्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त वॉटरच्या बिहेवियरचा विचार करतो. विच डील्स विथ द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ वॉटर आयदर इन रेस्ट ऑर इन मोशन. मग पाणी थांबलेला असू द्या तर मोशन मध्ये असू द्या, त्याचा बिहेवियरचा स्टडी फ्लुइड मेकॅनिक्सच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्याला हायड्रो मेकॅनिक्स म्हणजेच हायड्रॉलिक्स शॉर्टकट मध्ये. हायड्रॉलिक्स. Hydraulics is the branch of mechanics. Hydraulics is the branch of mechanics. Fluid mechanics म्हणा please. Hydraulics is the branch of fluid mechanics. Hydraulics is the branch of fluid mechanics which deals with the study of behavior of water either in rest or in motion. But what is meant by hydraulics? हायड्रॉलिक्स ही फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच आहे ज्यामध्ये आपण वॉटरच्या बिहेवियरचा स्टडी करतो. फक्त वॉटरच्या बिहेवियरचा स्टडी करतो, आयदर इन रेस्ट कंडिशन और इन मोशन. सो सिंपल. मग फ्लुइड कळाले आपल्याला, लिक्विड, गॅस. मग ते म्हटले की चला त्याच्या बिहेवियरचा स्टडी करायचा आहे, मग फ्लुइड मेकॅनिक्स. आणि त्या सगळ्या फ्लुइडला काढून टाका आणि फक्त एकच फ्लुइड डोक्यात ठेवा, वॉटर. वॉटर इज अ फ्लुइड. कळालं? चला, हे तर कन्फर्म झालं. आता तुम्हाला माहिती आहे हायड्रॉलिक्सचे बी दोन टाईप आहेत. म्हणल्या 2 टाइप्स ऑफ हायड्रॉलिक्स. 2 टाइप्स ऑफ हायड्रॉलिक्स. हायड्रॉलिक्सचे 2 प्रकार पडतात मुलांना. फर्स्ट वन हायड्रोस्टॅटिक्स. आणि हायड्रोकायनेमॅटिक्स. मग पहिलं पाहू हायड्रोस्टॅटिक्स. मग जर समजा ऐका ना, हायड्रॉलिकची अख्खी डेफिनेशन फक्त तिथं वॉटर रेस्ट कंडिशनला आहे आणि मग त्याच्या बिहेवियरचा स्टडी करताय तर त्याला काय म्हणायचं? हायड्रोस्टॅटिक्स. आणि आता फक्त वॉटर मोशन मध्ये आणि मग त्याच्या बिहेवियरचा स्टडी करताय मग हायड्रोकायनेमॅटिक्स. आपल्याला दोन्ही पण आहे. म्हणल्या इट इज अ branch of hydraulics. It is a branch of hydraulics which deals
with the behavior of water in rest condition. Water in rest condition. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? ही हायड्रॉलिकची एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण वॉटरच्या बिहेवियरचा स्टडी करतो. पण वॉटर कसं आहे? रेस्ट कंडिशनला. मग सांगा बरं, ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून असे कोणते स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये वॉटर रेस्ट कंडिशनला असतं आणि मग त्याच्या बिहेवियरचा स्टडी करावा लागतो? व्हेरी गुड. मग मी याला काय म्हणतो माहिती का? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. काय म्हणतो? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. मग पहिलं वॉटर इन डॅम. डॅम मधलं पाणी हे कसं आहे? रेस्ट कंडिशनला. मग म्हणा वॉटर इन डॅम. पुढचं वॉटर टँक पण म्हणता येईल, पण टँकला कोण डिझाईन नाही करत. बरं ठीक आहे, चला वॉटर टँक. अजून ते गेट्स असतात पहा डॅम मध्ये, पाणी धरून ठेवतात ते, त्याला काय म्हणतो? स्लूज गेट्स. स्लूज गेट किंवा रिटेनिंग वॉल असते जी पाणी पकडून धरते. चेक डॅमला छोटीशी रिटेनिंग वॉल असते, त्याला व्हर्टिकल वॉल म्हणतात. व्हर्टिकल वॉल. अशा पद्धतीने भरपूर असे खूप सारे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे जिथे आपण हायड्रोस्टॅटिक्स या सब्जेक्टचा यूज करू शकतो. हायड्रोस्टॅटिक्स मध्ये काय डाऊट? हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे मध्ये काय डाऊट? तिथे एक थोडस नाव चेंज करता का प्लीज? इथे हायड्रोकायनेमॅटिक्सच्या जागी डायनॅमिक्स करा बरं. हायड्रोडायनॅमिक्स करा. हायड्रोडायनॅमिक्स कन्सेप्ट तोच आहे, फक्त नाव थोडस वेगळं झालं माझ्याकडून. हायड्रोडायनॅमिक्स. हे बघा, चला सेकंड टाइप एक हायड्रोडायनॅमिक्स. याची डेफिनेशन पण तुम्हाला कळाली असेल. इट इज अ ब्रांच ऑफ हायड्रॉलिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ हायड्रॉलिक्स which deals with the behavior of water in motion. in motion हा शब्द फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये वॉटरच्या बिहेवियरचा स्टडी केला जातो, पण कंडिशन ही आहे की वॉटर मोशन मध्ये पाहिजे. याला म्हणतात हायड्रोडायनॅमिक्स. हे सांगा बरं एक्झाम्पल, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय असू शकतात बरं? कुठे यूज करू शकतो आपण हायड्रोडायनॅमिक्स सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? रिव्हरला डिझाईन करायचं. कॅनल्स दादा बरोबर आहे. रिव्हर 50% बरोबर येते. कॅनल्स. अजून फ्लो थ्रू पाइप्स किंवा फ्लो थ्रू पाइप्स म्हणा, चॅनल्स म्हणा, एटसेट्रा. आता मला सांगा बरं काय याच्यामध्ये तुम्हाला अडचण आहे? हायड्रोडायनॅमिक्स, हायड्रोस्टॅटिक्स काय अडचण असल्यास विचारा. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला आता कळाला असेल की हायड्रोलिक्स काय विषय, याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय. लक्षात आलं का सगळं? आलं ना? मग खाली लिहा आयडियल फ्लुइड वर्सेस रिअल फ्लुइड. आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड यामध्ये काय कंपॅरिझन आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहे हे आपल्याला पाहायचंय. मग पूर्ण बोर्डचे 2 भाग करा, पूर्ण नोटबुकचे पेजचे. एका बाजूला घ्या आयडियल फ्लुइड आणि एका बाजूला घ्या रिअल फ्लुइड. आयडियल फ्लुइड, रिअल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड त्याला म्हणतात बरं का रे, आयडियल फ्लुइड त्याला म्हणतात ज्याला विस्कोसिटी 0 आहे, ज्याला सरफेस टेन्शन 0 आहे,
ज्याची कॉम्प्रेस होण्याची ऍबिलिटी 0 आहे त्याला म्हणतात आयडियल फ्लुइड. बरोबर. मग असं कोणत्या जगात आहे का ज्याची विस्कोसिटी 0 आहे, म्हणजे त्या लिक्विड मध्ये तुम्ही जरी हात बुडवला तर हाताला ते चिकटतच नाही. आहे का जगात असं कोणतं लिक्विड? चला ते सोडा. सरफेस टेन्शन, जगामध्ये सरफेस टेन्शन नसलेलं कोणतं लिक्विड आहे किंवा कुठला गॅस आहे? प्रत्येकाला सरफेस टेन्शन आहे. किंवा कॉम्प्रेस ॲबिलिटी, कुठल्याही गोष्टीला तुम्ही कॉम्प्रेस केलं तर कॉम्प्रेस होतीच, काही काही सॉलिड सोडले तर. कळालं का? मला द फ्लुइड, पहिला पॉइंट, द फ्लुइड which has no surface tension, which has no surface tension, no viscosity and are incompressible are called as ideal fluid. आयडियल फ्लुइड त्याला म्हणतात ज्याला सरफेस टेन्शन नसतंच, म्हणजे 0 सरफेस टेन्शन, नो विस्कोसिटी, ज्याच्यामध्ये कुठलाही चिकटपणा नसतो, आणि इनकॉम्प्रेसिबल, ज्याला किती कॉम्प्रेस केलं, किती प्रेशर लावलं तरी कॉम्प्रेसच होत नाही, याला आयडियल फ्लुइड म्हणतात. रियल फ्लुइड त्याच्या उलट, the fluid which has surface tension, viscosity and are compressible are called as real fluid. Are called as real fluid. मग बाळांनो, असं फ्लुइड ज्याच्याकडे सरफेस टेन्शन नाही, विस्कोसिटी नाही, ते इनकॉम्प्रेसिबल सुद्धा, इनकॉम्प्रेसिबल तर आहे म्हणजे कॉम्प्रेस होत नाही, तर अशा फ्लुइडला आयडियल फ्लुइड म्हणतो. आणि ज्याच्याकडे सरफेस टेन्शन आहे, विस्कोसिटी आहे आणि कॉम्प्रेस पण होतंय, कॉम्प्रेसिबल पण आहे, तर त्याला म्हणतात रियल फ्लुइड. मग मला सांगा जगातलं कोणतं फ्लुइड असं आहे जे आयडियल आहे? नो फ्लुइड इज ॲन आयडियल फ्लुइड. जगातलं कुठलंच फ्लुइड हे आयडियल फ्लुइड नाही. आणि कोणतं फ्लुइड आहे जे रियल फ्लुइड आहे? ऑल फ्लुइड्स आर रियल फ्लुइड्स. जगातले सगळे फ्लुइड्स हे रियल फ्लुइड्सच आहेत. बोला, काय डाऊट? चला, मला तुम्हाला कळालं. पण मग आता कॅल्क्युलेशन करायला, फॉर्म्युला यूज करायला काहीतरी तुम्हाला स्टँडर्ड घ्यावं लागेल ना. मग आयडियल फ्लुइडचा कन्सेप्ट त्याचसाठी बघतोय. मग जगात जर कुठलंच फ्लुइड आयडियल नाहीये तर मग फॉर्म्युला कसा यूज करणार? मग माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणे काय की म्हणे आयडिया अशी की आपण वॉटरलाच आयडियल फ्लुइड म्हणू. म्हणे वॉटरच का, बाकीचे का नाही? बिकॉज वॉटरचं जे कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी ती खूप निग्लिजिबल आहे. तुम्ही किती फोर्स लावला वॉटरवर तरी वॉटर कॉम्प्रेस होत नाही. झाला असेल तर अतिशय थोडं होतं, फार जास्त होत नाही. दुसरी गोष्ट, बाकीच्या कुठल्याही फ्लुइड पेक्षा वॉटरचं सरफेस टेन्शन कमी आहे. बाकीच्या कुठल्याही फ्लुइड पेक्षा विस्कोसिटी वॉटरची कमी आहे. कळतंय ना? चला मग बघूया. तिसरा पॉइंट आहे, वॉटर इज कन्सिडर्ड ॲज आयडियल फ्लुइड. वॉटरला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणू शकतो बिकॉज वॉटर इज इनकॉम्प्रेसिबल. बिकॉज वॉटर हे इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणूनच आपण वॉटरला आयडियल फ्लुइड असं म्हणू शकतो. टेल मी द एक्झाम्पल्स ऑफ रियल फ्लुइड.
सांगा रे भाऊ. केरोसिन, पेट्रोल, अजून सगळे ऑइल ना. कॅस्टर ऑइल, हनी, एटसेट्रा, हे सगळे रिअल फ्लुइड आहेत. कळतंय का मी काय शिकवतोय? हे सगळे रिअल फ्लुइड आहे बरं का बाळांनो. हे रिअल फ्लुइड आहे, आयडियल फ्लुइड. अजून एक फरक सांगता येईल की आयडियल फ्लुइड फक्त इमॅजिनरी, इमॅजिनेशन मध्ये फक्त. रिअल फ्लुइड हे प्रॅक्टिकली. चौथा मुद्दा, आयडियल फ्लुइड्स आर इमॅजिनरी. आयडियल फ्लुइड्स हे इमॅजिनरी असतात अँड रिअल फ्लुइड्स आर प्रॅक्टिकल. बोला, यामध्ये काय डाऊट? लिहिता येईल एक्झामला. जर समजा असं कंपॅरिझन आलं तर, असा डिफरन्स बिटवीन जर आला तर लिहिता येईल एक्झामला. मग तुम्ही म्हटले सर फक्त असं आलं, राईट शॉर्ट नोट ऑन आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडला आलं, मग फक्त काय करायचं बाळांनो? फक्त आयडियल फ्लुइडचा हा जो भाग आहे ना, एवढाच भाग फक्त लिहायचा या बाजूचा. काय होतंय? फक्त एवढाच भाग लिहायचा. हे 4 सेंटेन्स लिहायचे फक्त. याला काय फिगर वगैरे नाहीये. फक्त रिअल फ्लुइड आला तर मग इकडचा भाग लिहायचा. कंपॅरिझन आलं तर जनरली कंपॅरिझनच येतं, दोन्ही लिहायचं. मग हे यात काय डाऊट आयडियल रिअल फ्लुइड मध्ये? चला नेक्स्ट टॉपिक. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे ऍप्लिकेशन्स ऑफ हायड्रॉलिक्स. एक टॉपिक घेतो बरं फक्त. ऍप्लिकेशन्स ऑफ हायड्रॉलिक्स. ऍप्लिकेशन्स ऑफ हायड्रॉलिक्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असलेलं ऍप्लिकेशन की हायड्रॉलिक या सब्जेक्टचा काय उपयोग होतो बरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? का बरं हा सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे? काय यूज आहे त्याचा? प्रॅक्टिकली आपण या सब्जेक्टचा काय यूज करू शकतो? ऍप्लिकेशनचं मिनिंग आहे की तुम्ही कुठे अप्लाय करणार आहे हे नॉलेज. याला तुम्ही इरिगेशन पण म्हणू शकता बरं का. और म्हणतो याला, और इरिगेशन. ऍप्लिकेशन्स ऑफ हायड्रॉलिक्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इन इरिगेशन. काय यूज आहे? आता तसं 4 मार्कला येतं ना, तर 4 सेंटेन्स पुरेसे, पण आपण 8 लिहू. समोरच्याला 4 गिफ्ट. पहिलं, सगळ्यात पहिलं तर जे हायड्रॉलिक स्ट्रक्चर आहे, पाण्याच्या रिलेटेड असलेले स्ट्रक्चर ते डिझाईन करायला याचा उपयोग होतो या सब्जेक्टचा. टू डिझाईन हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स. टू डिझाईन हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स. Hydraulic structures such as dams, canals, etc. जे काय हायड्रॉलिक स्ट्रक्चर आहे त्याला डिझाईन करायला या सब्जेक्टचा यूज होतो. हायड्रॉलिक स्ट्रक्चरच्या डिझाईन मध्ये याचा यूज होतो. अजून to determine discharge through canals. To determine discharge through canals or river. नदीमधून किंवा कॅनल मधून एकूण किती पाणी बाहेर चाललंय किंवा किती पाणी इन होतंय किंवा आउट होतंय हे फाइंड आउट करायला, म्हणजे डिस्चार्ज फाइंड आउट करायचा असेल आपल्याला कॅनलचा, रिव्हरचा, तर तुम्ही हा सब्जेक्ट यूज करू शकता. अजून टू फाइंड द टोटल प्रेशर ऑन द डॅम. टू फाइंड द टोटल प्रेशर ऑन द डॅम. डॅम वरील जो टोटल प्रेशर आहे
तो फाइंड आउट करायला पण हायड्रॉलिकचा यूज होतो. डॅमवर किती प्रेशर डेव्हलप झालाय वॉटरमुळं ते फाइंड आउट करता येतं. अजून रे, पिकांना एकूण किती पाण्याची गरज आहे त्यासाठी पण हा सब्जेक्ट होतो. टू कॅल्क्युलेट water requirement of crops. पिकांची वॉटर रिक्वायरमेंट नेमकी काय आहे आणि किती आहे ते फाइंड आउट करायला पण आपल्याला हायड्रॉलिक्स कामाला येतं. अजून टू डिझाईन स्पिलवेज to overflow the excess water in dam. ऐका ना, डॅम मध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी झालं तर डॅमच वाहून जाऊ शकतो. मग त्यासाठी हे स्पिलवेज डिझाईन करतात ते, म्हणजे एक्सेस वॉटर स्पिलवे मधून पुढे काढून द्यायचे, म्हणजे आपला डॅम सुरक्षित राहतो. असं ऐकलं असेल ना तुम्ही, हे धरण भरलं ते धरण भरलं, धरण वाहून का नाही गेलं? कारण प्रेशर वाढतो ना पाण्याचा. मग का बरं? बिकॉज त्यांनी स्पिलवे डिझाईन केलेले, एक्सेस वॉटर ते काढून टाकू शकतात डॅमच्या पुढे. पुढचा मुद्दा, टू डेव्हलप हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. सगळ्यांना माहिती आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. बघा इकडे, तर टू डेव्हलप हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला हायड्रोलिकचं नॉलेज हवं. कारण ते वॉटर उंच भागावर असतं, मग ते खाली येतं पेनस्टॉक थ्रू खाली आलं की वॉटरच्या कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होतं पोटेन्शियल एनर्जीचं. मग त्या वॉटरच्या कायनेटिक एनर्जीच्या मदतीने आपण जनरेटर वापरतो ते, आणि मग त्याच्यापासून काय तयार करतो? इलेक्ट्रिसिटी तयार करतो. त्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणतात. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनच्या डेव्हलपमेंट करता आपल्याला हायड्रोलिकचं नॉलेज लागेल. कळतंय का कुठे युज होतो? ऍक्च्युली पटलं पाहिजे मनाला, नसेल पटत तर जागेवर सांगा रे भाऊ. पुढे इरिगेशन सिस्टीम असते पहा शेतामध्ये. कोणते कोणते इरिगेशन सिस्टीम आहे? स्प्रिंकलर आहे, ड्रीप इरिगेशन आहे, माहिती ना? मग स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम डिझाईन करायला, टू डिझाईन स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम डिझाईन करण्याकरता याचा यूज होतो. बरोबर ना? स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम डिझाईन करायला हायड्रॉलिकचा यूज होतो. तुम्हाला वॉटर प्युरिफिकेशन प्लांट माहिती आहे, पाणी शुद्धीकरण केंद्र, तिथं सुद्धा हायड्रॉलिकचा यूज होईल ना. टू डिझाईन वॉटर प्युरिफिकेशन प्लांट. वॉटर प्युरिफिकेशन प्लांट जर आपल्याला डिझाईन करायचा आहे तर हायड्रॉलिकचं नॉलेज लागेल. बघा बाळांनो, एवढे मुद्दे ज्या करता तुम्ही ना हायड्रॉलिकचा यूज करू शकता. या ठिकाणी आपला टॉपिक नंबर 1 जो आहे की नेमकं हायड्रॉलिक्स म्हणजे काय, हायड्रॉलिक्स मध्ये काय शिकायचंय हे आपल्याला आता क्लिअर झालं असेल. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, ज्यामध्ये सगळ्या फ्लुइडचा अभ्यास केला जातो. मग त्यामध्ये हायड्रॉलिक्स आलं फक्त वॉटरचा स्टडी केला जातो. वॉटर जर रेस्ट कंडिशनला आहे तर हायड्रोस्टॅटिक्स, वॉटर जर मोशन मध्ये तर हायड्रोडायनामिक्स. आयडियल फ्लुइड म्हणजे काय, रिअल फ्लुइड म्हणजे काय ते पाहिलं, आणि हायड्रॉलिकचं प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन काय. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपण उद्या पाहूयात. ओके, चालेल. बाय मुलांना. Like, share, and subscribe. Thanks for watching.